मला भाजप प्रवेशामध्ये इंटरेस्ट नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि शरद पवारांसोबतच राहणार. एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या. मी दिल्लीला स्वतःहून गेलो नव्हतो. अमित शहांनी फोन करून बोलावलं आणि भाजपात येण्याची ऑफर दिली. मात्र भेटीचा अर्थ असा होत नाही की मी भाजपात गेलो. खडसेंचं वक्तव्य. गिरीश महाजनांवर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद. तो आशीर्वाद काढला तर महाजन कशातच नसतील. एकनाथ खडसेंचा हल्लाबोल. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्षपद महायुतीकडे, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात. भाजपच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची वर्णी. भाजप तरुण पिढीला संधी देणारा पक्ष. आमदार प्रताप अडसड यांची प्रतिक्रिया. पोलीस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. 3 पोलिसांची निर्दोष मुक्तता करण्यास हायकोर्टाचा नकार. हत्येप्रकरणी कबुली जबाब देण्यास भाग पाडण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची विश्रांती. जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली. 24 तासात धरणात केवळ 2572 क्युसेक पाण्याची आवक. सिंहस्थ कुंभमेळ्यावरून पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता. सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नसून इगतपुरीतील कपिलधारा तीर्थ आहे. महंत फलहारी बाबा यांचा दावा. जुलै ऑगस्टच्या पावसावरच कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची मदार. राधानगरी धरण 62% भरलं तर दूधगंगा धरण 31% भरलं. पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी किल्ला परिसरात भूस्खलन झाल्याने गडाकडे जाणारा मुख्य मार्ग बंद. दुर्गप्रेमी आणि पर्यटकांना पुढील काही दिवस गडावर जाणे टाळण्याचे आवाहन. बीडच्या महाजनवाडीतील 1954 सालची शाळा 1954 सालची शाळा जीर्णावस्थेत. 125 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नवीन वर्गखोल्यांसाठी निधी देण्याची मागणी. 485 किलोमीटरचा प्रवास 3 दिवसात पूर्ण करून जळगावची सायकलिस्ट पंढरपूरमध्ये. पारंपरिक वेशभूषा परिधान करून सायकल चालवत घडवलं संस्कृतीचं दर्शन. वाशिम जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली. पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, तूर आणि हळदीची पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर. वीज आणि पाण्याच्या मुद्द्यावरून सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिक आक्रमक. भीमा नदीकाठावरील ग्रामस्थांना वीज पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, नागरिकांची मागणी. सीएसएमटी ते विद्याविहार ते सीएसएमटी ते चुन्नाभट्टी वंदे दरम्यान मध्य रेल्वेचा आज ब्लॉक. काही लोकल विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द. शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या 8000 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार. शिक्षण विभागाचा निर्णय. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकरांची माहिती. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ. 12 ते 24 जुलै दरम्यान सेट परीक्षेचे अर्ज भरता येणार. देशातील खासगी व्यवस्थापनांकडून चालवण्यात येणाऱ्या खासगी शाळांतील प्रवेश संख्या 30 लाखांनी वाढली. विविध राज्य सरकारी शाळांमधून 27 लाखाहून अधिक मुले कमी झाल्याचं समोर. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडमध्ये मुक्कामी. उद्या सकाळी जेजुरीकडे मार्गस्थ होणार तर तुकोबांची पालखी लोणी काळभोर येथून मार्गस्थ होऊन येवत येथे मुक्कामी असणार. आषाढी यात्रेसाठी धुळे विभागातून 215 जादा एसटी बसेस. 20 ते 29 जुलै दरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेस चालवण्यात येणार. पुण्यात पालखीमध्ये चोख बंदोबस्त. चोरीचे प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी 79 संशयितांना घेतलं ताब्यात. पावसाळ्यात मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यांमुळे विद्युत अपघाताचा धोका वाढला. उघड्या विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखत नागरिकांनी सतर्कता बाळगावी. महावितरणाचं आवाहन. ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील यशोधन नगरमध्ये मोठा वृक्ष कोसळला. दुर्घटनेत 1 तरुणी गंभीर जखमी. पाठीला गंभीर दुखापत झाल्याने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. पुण्यात 3 दिवसांपासून पावसाची विश्रांती. खडकवासला धरण क्षेत्रात 16.77 टीएमचे पाणी साठा.
नांदेडमध्ये आतापर्यंतच्या सरासरीनुसार 80% पावसाची नोंद. पावसाने खंड दिल्याने पिकांना जगवण्याची धडपड. पावसाने मोठा खंड दिल्यास दुबार पेरणीचे संकट. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली जखमींची भेट. रुग्णालयात जाऊन केली विचारपूस. मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी तब्बल 81 तासांनी शोधकार्य संपलं. दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू. सुदैवाने 14 कामगार बचावले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मान्सून मॅरेथॉन. केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन किप्रॉपची मुख्य उपस्थिती. राम मंदिर देणगी गैरव्यवहार लज्जास्पद. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रांकडून तीव्र नाराजी व्यक्त. म्हाडाची 2640 घरांची लांबलेली लॉटरी पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता. मुदत वाढीनंतर म्हाडाच्या घरात दाखल झाले होते 75,366 अर्ज. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कथित धमकी प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश. हिंगोलीच्या सापड गावात वन्य प्राण्यांचा उच्छाद. 4 एकर सोयाबीन पिकांची नासाडी. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. टीव्ही अभिनेता रोहित चंदेलला दहिसरमधून अटक. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आणि तिचा पाठलाग केल्याप्रकरणी कारवाई. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यात निकृष्ट दर्जाचं सोयाबीन बियाणे. राजुरा येथील शेतकरी आक्रमक. शेतीची पाहणी करण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट झाडावर लटकवण्याचा इशारा. सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या बुस्टर कंपनी विरोधात अमरावतीत गुन्हा दाखल. सोयाबीनचे 7 नमुने ठरले अप्रमाणित. 500हून अधिक शेतकऱ्यांनी केल्या होत्या तक्रारी. यवतमाळमध्ये भोंदू मांत्रिक संजय कवडेवारचा पर्दाफाश. नातवावरील संकट दूर करण्याच्या नावाखाली आजोबांची 4.5 लाखांची फसवणूक. भोंदू मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये विष्णुपुरी येथील उड्डाणपूल ढासळल्याप्रकरणी आमदार आनंदराव बोंडारकर यांचा संताप. अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडमध्ये विष्णुपुरी पुलाच्या घटनेवर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया. चौकशीनंतरच सत्य समोर येईल, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. चंद्रपूरच्या राजुरा रोडवरील राम मंदिरासमोर भीषण अपघात. दुचाकीवरून जाणारा तरुण कंटेनरच्या मागील चाकाखाली आला. 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. अनिल अंबानी समूहाची 1021 कोटींची मालमत्ता जप्त. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.